79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो। जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, स्वतःच्या खर्चानं स्वतःप्रमाणे। आणि तिथल्या ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करत आहे। आज आलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे। दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं। त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे। ज्या आज प्रत्येक तुमच्या घराचं लाईट बिल किती येत होतं, लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करायला मागतो। हे लावण्याचे काम चालू आहे, 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची। स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे, कारण स्मार्ट मीटर लावल्यापासून की सर्वांनी काय वीज चोरलेली नाहीये, हे सगळे आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे। तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारता, त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला मागतोय। आणि या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की जे काँग्रेसच्या अध्यक्षांनी आहे ते सांगितलं आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी जे आश्वासित केलं शेका पक्षाला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि इंडिया आघाडी अबाधित राहील, नुसती इंडिया आघाडी नाही तर सर्व इंडियाचे घटक पक्ष जे आहेत ते आमच्यासारखे छोटे पक्ष आहेत, ते पण आम्ही त्यांना न्याय देऊ, आम्ही थोडा त्याग करू, पण तुम्हाला ज्या तुमचा वाटा जास्त ठेवू, ही पण भूमिका त्यांनी आज मांडल्याबद्दल एक वेगळा उत्साह आज या ठिकाणी शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय। त्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये भाग घेतला दोघींनी, पण साम्या सरोज होती आणि तिला पोलिसांनी जेलबंद ठेवलं तिच्या घरामध्ये। साम्या कोरडेला जेलबंद करून ठेवलं होतं 3 दिवस सतत, पोलिसांचा समजा गराडा होता आणि त्या पद्धतीचं ते काम केलं। आणि एक अभ्यासू आणि तिने जो आमचं तत्वज्ञान आहे, बहुजनांचं राजकारण आहे, शाहू फुले आंबेडकर आणि मार्क्स लेनिन याच्यावर परिपूर्ण अभ्यास झालेली पहिली एक शेका पक्षाची तरुण कार्यकर्ती झालेली आहे, म्हणून तिला तो आम्ही मान दिलेला आहे।